नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रवी किरण अडसोळे या यूट्यूब चॅनलमध्ये। काही महिन्यापूर्वी आपण या चॅनलवर धाराशिव बीड संभाजीनगर नवीन रेल्वे मार्ग या विषयावर एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण या मार्गाबद्दल, प्रस्तावित मार्ग, FLS सर्वे आणि या मार्गाचे महत्त्व याविषयी जाणून घेतले होते। आता या प्रकल्पाबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली। 43 गावातून धावणार नवी रेल्वे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पण हा मार्ग खरंच निश्चित झाला आहे का? ती 43 गावे नेमकी कोणती आहेत की अजूनही फक्त प्राथमिक आराखडा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। काय आहे नवीन अपडेट? तर सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की सोशल मीडियावर फिरणारी सगळीच माहिती खरी असेल असे जाणवत नाही। काही वृत्तांमध्ये सांगण्यात आलं आहे की या रेल्वे प्रकल्पाच्या प्राथमिक अलाइनमेंटमध्ये सुमारे 43 गावांचा विचार करण्यात आला आहे। पण याचा अर्थ हीच अंतिम यादी आहे असा नाही। प्रस्तावित मार्ग आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार हा प्रस्तावित रेल्वे मार्ग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरातून त्यानंतर पैठण, गेवराई, बीड, केज, कळंब आणि धाराशिवपर्यंत जाण्याचा विचार आहे। मात्र अंतिम DPR तयार झाल्यानंतरच हा मार्ग बदलू शकतो। मग 43 गावाची चर्चा का? याचं कारण म्हणजे प्राथमिक सर्वेक्षण करताना रेल्वे अधिकारी अनेक पर्याय तपासतात। त्यामध्ये ज्या गावामधून मार्ग जाऊ शकतो त्याचा प्राथमिक आराखडा केला जाऊ शकतो। याच आराखड्यामुळे 43 गावांची चर्चा सुरू आहे। मात्र अंतिम मार्ग अजून मंजूर झालेला नाही। सध्या प्रकल्प कुठपर्यंत आलेला आहे? सध्या प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षण, अलाइनमेंटचा अभ्यास आणि DPR तयार करण्याचं काम सुरू आहे। यानंतर रेल्वे मंत्रालयाची मंजुरी, निधी, भूसंपादन, टेंडर आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल। म्हणजे आजच्या घडीला रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू झालेलं नाही। हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का? हा रेल्वे मार्ग झाला तर धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हे 3 जिल्हे प्रथमच थेट रेल्वे मार्गाने जोडले जाऊ शकतात। याचा फायदा विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना होऊ शकतो। तसंच भविष्यातील हा मार्ग सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे प्रकल्पाशी जोडला गेला तर दक्षिण महाराष्ट्राशी संपर्क आणखी मजबूत होऊ शकतो। मित्रांनो, हा प्रकल्प निश्चितपणे मराठवाड्यासाठी मोठा ठरू शकतो। पण सध्या 43 गावे हा अंतिम निर्णय प्राथमिक अलाइनमेंटचा भाग आहे। म्हणून कोणतीही माहिती अधिकृत घोषणा होईपर्यंत अंतिम समजू नका। या प्रकल्पाची पुढची अपडेट आली की सर्वात आधी आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। आणि तुमच्या मते हा रेल्वे मार्ग कोणत्या गावातून जावा यासाठी कमेंट नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।